नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आज आपण घरातील लहान मुलं, मोठी माणसं मेथी खायचा कंटाळा करत असतील ना, किंवा मेथीचा आगळा वेगळा चटपटीत पदार्थ खावासा वाटत असेल तर हा पदार्थ तुमच्यासाठी बनवत आहोत। असा चटपटीत, खुशखुशीत, भरपूर लेयर्स असलेला पदार्थ पाहुणे मंडळी जरी घरी आली तरी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी प्रमाणशीर पद्धतीने बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। चला तर स्टेप बाय स्टेप रेसिपीकडे वळूया। यासाठी 1 कप किंवा घरातील मोठ्या वाटीनं गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर गव्हाच्या पिठाऐवजी मैदासुद्धा घेऊ शकता। यातच 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे। चवीपुरतं 1 चमचा मीठ घ्यायचं आहे। 1 चमचा जिरं लागेल। अर्धा चमचा ओवा अशा पद्धतीनं हातावरती क्रश करून घ्यायचा आहे। यानंतरच घरातील पांढरं तीळ 2 मोठे चमचे घ्यायचे आहेत। तिखट चवीसाठी 1 चमचा चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट मिरच्यांचा चुरा घ्यायचा। 2 चमचे खाण्याचं तेल किंवा साजूक तूपही घेऊ शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्यायची आहे, जाड काड्या घ्यायच्या नाहीत। त्यानंतर मेथीची पानं निवडून धुवून या पद्धतीनं चिरून घ्यायची आहेत। मेथीचे देठ मात्र घ्यायचे नाही आहेत, कारण जाड काड्या लाटताना मध्ये येतात, चपातीला होल पडू शकतात। अशा पद्धतीनं सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं। पिठाला सर्व मसाले याबरोबरच तेल किंवा तूप लागलं पाहिजे। मेथीच्या पानांमध्ये ओलसरपणा असतो, यामुळे आधी मेथीच्या पानांना सर्व पीठ आणि मसाले लागले की मेथीतील पाणी रिलीज होते। बघा, अशा पद्धतीनं सर्व मिश्रण एकत्रित करून घेतल्यानंतरच थोडं थोडं साधं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं। चपात्याला मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टच पीठ मळून घ्यायचं। मेथीच्या भाजीमुळं थोड्या वेळानंतर हे पीठ आणखी सैल होत जातं। चिकटत असेल हाताला तर थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की पीठ हे घट्टच मळायचं। आता हे पीठ छान असं मळून झालेलं आहे। मुरण्यासाठी 5 ते 10 मिनटासाठी ताट झाकून बाजूला ठेवायचं। दुसरीकडं मीडियम गॅसवर एक कढई किंवा भांड्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घ्यायचं। यामध्ये 1 चमचा जिरे घ्यायचे। जिरे फुलत आले की यामध्ये 1 चमचा साधी बडीशेप घ्यायची। यानंतर 1 चमचा धने घ्यायचे। तुम्ही हे धने ओबडधोबड कुटूनही घेऊ शकता। हे सर्व खडे मसाले जे आहेत ते तुम्ही समोसा किंवा पॅटिसमध्ये सुद्धा खाताना तुम्हाला आढळले असतील। तर हे सर्व खडे मसाले परतून घ्यायचं, त्यामुळे त्याचा छान सुगंध सुटतो। आता यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं। यामुळे सारणाला हे एकसंध बांधून राहण्यास मदत होते। स्टफिंग केल्यानंतर तळताना सारण बाहेर येत नाही, ही ट्रिक इथं लक्षात ठेवायची। आता तेलामध्ये बेसनाच्या गुठळ्या फोडत परतून घ्यायचं। पिठाला फेस आणि छान असा खमंग सुगंध येऊ लागतो। पीठ तळाला चिटकून करपू शकते, यासाठी एकसारखं चमच्याने हलवत ठेवायचं। तिखट चवीसाठी 5 ते 6 तिखट हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याची पेस्ट घालायची। तेलात परतल्यानंतर याचा कच्चेपणा दूर होतो। आता यामध्ये 1 चमचा अख्ख्या धन्यांची खलबत्त्यात वाटून घेतलेली पूड घालायची। अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा। 1 चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायची। पाव चमचा हळद घ्यायची। अर्धा चमचा बॅडगी मिरची घालून स्टफिंग चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। बघा, हा मसाला छान एकजीव करायचा। गॅस लो ठेवायचा म्हणजे मसाले करपणार नाहीत। 1 चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सुद्धा मिक्स करून घेतल्यानंतर 3 अगदी मीडियम आकाराचे बटाटे उकडून किसून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्या गुठळ्या यामध्ये राहणार नाहीत। आता हे मसाले बटाट्यांमध्ये छान एकजीव असे करून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनटं हे सर्व मिश्रण परतून एकत्र करून घेतल्यानंतर बघा, यामध्ये हिरवी कोथिंबीर जी असते ती बारीक चिरून यामध्ये घालायची आहे। अगदी चविष्ट आणि रुचकर असं स्टफिंग हे तयार होतं। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। हे स्टफिंग जे आहे तुम्ही आलू पराठे बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा पॅटीस बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही हे स्टफिंग वापरू शकता। तर पॅटीसच्या ओघानेच असू दे, तर आपल्या चॅनलवर पॅटीसची रेसिपी टाकलेली आहे किंवा शेअर केली आहे, तर तुम्ही ती एकदा पाहून घ्या। आता सर्व मिश्रण एकजीव झालं की गार करायसाठी ठेवायचं आहे। दुसरीकडं आपल्याला हे पीठ पाहायचं तर ते मुरलं आहे छान, तर असं हातानंच एकजीव करत मळून घ्यायचं आहे। चिकटत असेल हाताला तर तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आहे। आधी पहा घट्ट मळलं होतं, ते आता सैल झालेलं आहे, त्यामुळे मळतानाच सैल मळायचं नाही, अशा पद्धतीचं मळून घ्यायचं। त्यानंतर आता पहा, या पिठाचे चपातीचे उंडे करतो त्या पद्धतीनं एक समान आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत। इथं मी 7 उंडे तयार केलेले आहेत। तर यानंतर पोळपाटावर गव्हाचं सुट्टं पीठ जे आहे ते भुरभुरून घ्यायचं आणि गोळ्याला देखील पीठ लावून मगच लाटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ हाताला किंवा पोळपाटाला चिकटणार नाही। लाटण्याने चपाती लाटतो त्याच पद्धतीनं चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत।
फक्त लाटत असताना तेल लावून घडीची चपाती जशी लाटतो ना तशी मात्र करायची नाही. या चपातीच्या वेड्या वाकड्या कडा तुमच्याकडे जर धार असलेली प्लेट असेल तर ती प्लेट ठेवून कापून एकसारख्या आकाराच्या करून घ्यायच्या, म्हणजे सर्व चपात्या एकसारख्या पातळसर तयार होतील. अशा पद्धतीनं बघा अशी थिकनेस याची ठेवायची आहे. अशा सर्व चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. जेवढ्या चपात्या तुम्ही पातळ लाटाल ना तेवढे छान टिक्कीला लेयर्स सुटतील आणि सर्व बाजूनी बघा असे छान लेयर सुटतील. तर बघा एकसारखी पातळसर ही सर्व बाजूनी चपाती लाटून घेतली आहे आणि अशा एकूण 7 उंड्यांचे चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आणि उरलेल्या कडांची जी 8वी चपाती आहे ती तयार झालेली आहे. आता इथं ज्या चपात्या आपण लाटलेल्या आहेत तर त्या एकमेकांवर ठेवण्यासाठी इथं आपण साठा तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 2 चमचे खायचं तेल घेतलं आहे, 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपण मस्त एकजीव करणार आहोत. तर पहा तुम्ही इथं तेल आणि गव्हाच्या पिठाऐवजी साजूक तूप किंवा मैद्याचा वापर करू शकता. आता बघा ही एक चपाती घ्यायची आहे आणि या चपातीवरती हे जे आपण साठा केलेला आहे तर ते ब्रशच्या सहाय्याने किंवा तुम्ही बोटाच्या सहाय्याने जरी लावलात तरी छान कडापर्यंत तुम्ही हे लावून घ्यायचं आहे. तर एक चपातीला पूर्ण असं सारण किंवा जे आपलं साठा आहे तो लावल्यानंतर दुसरी चपाती अलगद त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि यालासुद्धा छान असं साठा लावून घ्यायचा आहे. बघा साठा लावल्यानं काय होतं, आपली जी टिक्की आहे ती तळल्यानंतर खूप खुसखुशीत आणि भरपूर लेअर सुटायला मदत होते. त्यानंतर अशा 7 चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत. 8वी चपाती त्याच्यावरती ठेवलेली आहे आणि 8व्या चपातीला सुद्धा हे साठा जो आहे तो मी लावून घेत आहे. इथं जर तुम्हाला साठा कमी पडत असेल ना तर पुन्हा एकदा याच पद्धतीनं थोडासा तयार करून घ्या. मी सुद्धा थोडासा तयार करून घेतला होता. यानंतर सर्व चपात्या आपल्याला सेट होण्यासाठी इथं फक्त लाटण्याने थोडंसं अलगद आपल्याला हलकंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे, ज्यामुळं चपात्या छान सेट होतील. आता याच चपात्यांची एखादी कडा अशी वर उचलून घ्यायची आणि छान अशी बघा फोल्ड करायची आहे हातांनीच आणि अलगद अशी करायची, कारण हे साठा लावल्यामुळं चपात्यांचे जे लेयर्स असतात ते खूप असे नाजूक झालेले असतात, त्यामुळं फाटण्याची शक्यता असते. तर तुम्ही इथं व्यवस्थित रोल करून घ्या. अगदी कडा ज्या आहेत तर त्या काठोकाठ अशा आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे त्याच्या कडा सुटणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये हवा जाऊन बबल्स तयार होणार नाहीत. तर या पद्धतीनं आपण छान हे असं दाबतच सर्व रोल तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही हा रोल अशा पद्धतीनं घट्टसर असंच दाबत तयार करून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपल्याला छान असे काप त्याचे तयार करता येईल. काप तयार करताना हे लेअर सुटणार नाहीत. या पद्धतीनं हा रोल तयार करून घेतला आहे आणि हा रोल आता मध्यभागी थोडासा जर घट्ट झालेला असेल तर तुम्ही थोडंसं असं सेट करून घ्या. पोळपाटावरच छान असा रोल फिरून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं लांबुकळा तयार करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला छान सर्व बाजूंनी कट्स तयार होतील. आता बघा कट्स देण्यासाठी मी तर सुरीचा वापर अजिबात केलेलं नाही आहे, तर घरामध्ये असणारा जो दोरा आहे त्याच दोऱ्यानं मी इथं हे कट देऊन घेणार आहे. तुम्हाला जेवढ्या मीडियम आकाराचे कट देऊन घ्यायचे तेवढ्या तुम्ही इथं देऊन घ्यायचे आहेत. तर फार मोठेही नाही फार बारीकही नाही, साधारण 1.5 इंच किंवा 2 इंचापर्यंत असे कट देऊन घ्यायचे आहेत. तर सर्व असे कट्स मी देऊन घेते आहे, ज्यामुळे छान असे लेयर्स याला पडतील. सुरीनं असे लेयर्स पडणार नाहीत, ते चपटे होऊन जातात, म्हणून मी इथं दोऱ्याचा वापर केला आहे. पाहू शकता दुसरासुद्धा कट मी तुम्हाला दाखवते कसा द्यायचा ते. तर हा प्रयोग तुम्ही करून पहा एकदा, तुम्हाला खूप आनंद वाटेल की काहीतरी वेगळं आपण करून पदार्थ तयार करत आहोत. तर पहा किती छान असे कट्स देऊन असे टिक्कीचे आकार तयार होत आहेत. तर पुढं याच्यामध्ये सारण कसं भरायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर पहा हे अशा 11 टिक्कीचे काप आपण बनवून तयार केलेले आहेत आणि ते खूप सुंदर दिसत आहेत. आता याच्यामध्ये जे सारण आपण भरणार आहोत ना तर ते सारण इतकं मऊ झालेलं आहे, जे तुम्ही पुरण तयार करता पुरणासारखंच हे सारण तयार झालेलं आहे, त्यामुळे आपल्या टिक्की अजिबात कुठेही फाटणार नाहीत किंवा जर निघाल्यास तर ते सारण अजिबात बाहेर येणार नाही. का? कारण याच्यामध्ये आपण बेसनचं पीठ ॲड केलेलं आहे, ज्यामुळे हे सारण अगदी मऊसूत तयार झालेलं आहे, जे बाहेर येणार नाही. अशा 11 टिक्क्याच्या 11 फिलप तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्या टिक्कींना असा बघा जसं आपण पुरणाच्या पोळी तयार करताना जसा खोलगट आकार तयार करून घेतो वाटीसारखा, अगदी यालासुद्धा असंच खालती 4 बोटांनी प्रेस करत वरतून अंगठ्याने प्रेस करत असं आपण छान खोलगट आकार तयार करून घेतलेला आहे. तर इथं लेयर्स निघायचा संभव असतो, परंतु तुम्ही थोडंसं हलकंसं तिरकं दाबत जाऊन असं छान तयार केलं तर वाटी तयार होते आणि याच्यामध्ये सारण असं छान दाबून भरून घ्यायचं आहे. आणि बघा
सर्व बाजूंनी आपण असं सारणाचे जे वरच्या कडा आहेत किंवा वाटीचा जो वरचा कड्याचा भाग आहे तो असं जवळ आणतच अगदी हातांनीच असं गोल लावत जवळ करून घ्यायचा आहे आणि हा जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो असं मुडपून घ्यायचा आहे. तर तो मुडपून अगदी जस्ट असं चिटकून द्यायचा, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. जरी तुम्ही तळत असाल तर भीती बाळगायची गरज नाही की सारण बाहेर येईल म्हणून. आणि असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं. मस्त अशी आपली टिक्की तयार झालेली आहे. अशा सर्व टिक्क्या आपण तयार करून घ्यायच्या आणि मगच आपण तळायला उभं राहायचं. बघा तळताना ना गॅस जो आहे तो मंद ठेवायचा किंवा मीडियम ठेवला तरी चालेल आणि फार कडकडीत तेल तापवायचं नाही, मीडियम तापवायचं आणि अशी मस्त सर्व टिक्की तळून घ्यायची आहे आलटून पालटून असे. आता इथं मी 3च टिक्की तळलेल्या आहेत, तर तुम्ही एकदम क्वांटिटीमध्ये जास्त तळू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त 4 मिनटामध्ये सर्व टिक्कीज आपल्या जवळपास एका बॅचमध्ये तळून होतात. एका बॅचला 4 मिनटाचा वेळ लागतो. अशा सर्व टिक्की बघा गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्या आहेत छान अशा. बघा सारणसुद्धा इथं बाहेर आलेलं नाही आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवतेच की जेव्हा आपण हे छान रंगावर आलं तर तेव्हा काढताना किती छान टिक्की दिसतात. बघा इथं खूप मोठ्या गॅसवर जर तळलात तर फक्त लाल रंग येईल, आतून टिक्की व्यवस्थित शिजणार नाही किंवा तळली गेली जाणार नाही. तर इथं तळतानाही जरा काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं सर्व टिक्की आपल्या तळून झालेल्या आहेत आणि बघा किती छान लेअर सुटलेल्या आहेत. इतक्या सुंदर की आतून स्टफिंगसुद्धा खूप छान तळलं गेलं होतं आणि चवीलासुद्धा खूप छान लागलं होतं. तर बघा या टिक्क्या इतक्या छान बनवून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही ह्या टोमॅटो सॉसवरती खाऊ शकता किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर हा लहान मुलांना आणि घरातल्यांना खूप आवडलेला आहे. तुम्ही हा करून पाहिला खूप छान लागतील. तर अशा चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी हर्षदास फूड किचन चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना चॅनल शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त व्ह्यूवर्सपर्यंत आपला चॅनल पोहोचेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.